नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ कथालेखक जी. कुलकर्णी लिखित कथा जखम. समोरच्याच पिंपळ कट्ट्यावर गोविंदराव विमनस्कपणे पिंजारल्या मनाने बसले होते व आपल्या घराकडे पाहत होते. मागे महादेवाचे अंधाऱ्या तोंडाचे देऊळ होते, पण आज आत पंथी दिसत नव्हती. रघुभटाला दुकान आणि देऊळ सांभाळता सांभाळता नाकी 9 येत असले पाहिजेत. पिंपळ प्रचंड हिरव्या चौरीप्रमाणे झुलत होता आणि त्याच्या 1000 पानावरून वारा पावसाप्रमाणे निथळत होता. गोविंदरावांचा चेहरा रुंदट जाड होता. त्यांच्याकडे पाहिले म्हणजे हा माणूस कोणीतरी सुपारीचे खांड देताच त्याचे 2 तुकडे करून एक खिशात ठेवून दुसरा फुंकून तोंडात टाकणारा, आगगाडीच्या डब्यात शिरता साऱ्या बाकावर चादर पसरून स्वतः ऐस पैस बसून येणाऱ्याकडे निर्विकारपणे पाहणारा असा वाटे. त्यांनी आयुष्यही तसेच काढले होते. बाहेरून येताना ते कुणाच्या तरी अंगणातून फुले गोळा करत, रघुभटाच्या परसातून कोथिंबीर मिळवत, 4 वेळा कॉलर दुरुस्त केल्याखेरीज सदरा टाकत नसत. चहाची भुकटी पुन्हा वाळवून वापरत आणि सोमवारी महादेवापुढे वाटण्यासाठी ते ज्यावेळी एक आण्याची खडीसाखर घेत त्यावेळी बरोबर 7 खडे आहेत की नाहीत हेही पाहत व नसल्यास रघुभटाला चांगले खडसावत. ठिकठिकाणच्या चिंध्या गोळा करून त्यांनी कंजूषपणे आयुष्य झाकले होते. पण त्या साऱ्यामुळे त्यांनी समोरचे छोटे घर बांधले होते. सावित्रीबाईंच्या अंगावर गुंजमासा सोने चढवले होते. त्यांनी आपल्या घराकडे पाहिले, पण आज आपण तिराईत असून एका अपरिचित घराकडे पाहत आहोत ही भावना त्यांच्यातून जाईना. त्यांच्यात व आपल्यात काही नाते आहे असे त्यांना वाटेना. नुसती दगडविटांची रास, तिच्या खाली आपण चिरडलो आहोत. सारे फुकट, सारे व्यर्थ. डोळ्यावर लावलेली पट्टी अचानक कोणीतरी हिसकावून टाकावी व त्यामागील खोल, भकास, दृष्टीहीन जखम साऱ्यांपुढे उघडी पडावी असे त्यांना वाटले. ते उठून घरात आले. बाहेरचे अद्यापही थोडे झळझळणारे ऊन त्यांना नको होते. त्यांनी खिडक्या लावल्या व पुढील दरवाजाला कडी लावून ते माझ घरात आले. जणू त्यांनी त्या घरात आपले छोटे खाजगी जग कोरले. तेथे त्यांना कुणालाही न दिसता आपल्या जखमेवर फुंकर घालता येईल, पण तेथेच एका जाजमावर सावित्रीबाई आडव्या झाल्या होत्या. माझघरात कडेपाटामुळे बराच अंधार असल्याने ते नेहमी दिवा लागे. सवयीप्रमाणे त्यांनी पटकन दिवा लावला. त्या प्रकाशामुळे दिपल्याने सावित्रीबाईंनी मान दुसऱ्या बाजूला वळवली. त्यांचा चेहरा बधिरलेला होता. त्यांचे दुःख डोळ्यात मावत नव्हते. कशाला हवा दिवा आता? त्यांनी क्षीण थकलेल्या स्वरात विचारलं. गोविंदरावांनी मुकाट्याने दिवा घालवला व ते खुर्चीवर येऊन बसले. त्या अर्धवट अंधारातच सावित्रीबाईंचा चेहरा त्यांना अस्पष्ट दिसत होता. काही वेळा त्यांच्या गळ्यातील हार चमकायचा. थोड्या हालचालीने त्यांचे बिलवर किनकिनत. गोविंदराव सारे पाहत होते, पण त्यांचे मन मात्र शून्य होते. साऱ्या एवढ्या घरात आपण दोघे अंधारात फेकून दिलेल्या जुन्या निर्जीव कदंबाप्रमाणे. आता आपल्यात वाढ नाही. अंधारातून प्रकाशाकडे धडपडणारी पिवळी बोटे नाहीत. आजूबाजूला मळकट अंधार. मनावर चढलेले शेवाळ आणि पुढील दरवाजा बंद असलेले, अंग मोडून सुस्त पडल्या जनावराप्रमाणे दिसणारे हे घर. त्याने आपली 5 सोप्यांची लांब जीभ काढून आपल्याला गिळून टाकले आहे. कशाला हवा दिवा आता? तुझं डोकं दुखतंय का? त्यांनी विचारलं. छे, काही नाही, पण पडलं म्हणजे जरा बरं वाटतंय. त्यांच्याकडे न पाहता सावित्रीबाई म्हणाल्या. त्या मोटरवाल्याने 7 रुपये घेतले. ते म्हणाले, साधारण तेवढ्याला 5 रुपये बस झाले. 6 रुपये म्हणजे डोक्यावरून पाणी गेले. पण आज आधी मोटारीच मिळेनात. शिवाय शेजारी पाजारीही जमू लागले होते. इन्स्पेक्टरला पाहताच बापू भेदरूनच फारच आरडाओरडा करू लागला होता.
म्हणून मग गोविंदरावांनी त्याला घाईघाईने मोटारीत घातले व मोटार निघून गेली. फक्त शेजारच्या गोखल्यांच्या घरातील 3 बायका बाहेर आल्या होत्या. बाकी गाडगीळ, कालकुंद्री म्हणा, त्यांचे दरवाजे बंदच होते. म्हणजे एकंदरीने 7 रुपये म्हणजे काही फार नव्हेत, पण ड्रायव्हरला बजावूनच त्यांनी 7 रुपये दिले. नाहीतर त्याला वाटायचे छान फसवलं याला, 1 रुपया गेलेला विशेष नाही, पण आम्ही आयुष्यात कधी फसणार नाही. सावित्रीबाई काही बोलल्या नाहीत. त्यांना गोविंदरावांचे शब्द ऐकू आले होते की नाही कुणास ठाऊक. त्यांनी गळ्यातला हार काढला व बसल्या बसल्यास फनेरी पेटीत टाकला आणि बिलवर काढण्यासाठी त्या हात वळवू लागल्या. कशाला काढतेस ते सारे आता? नकोसं वाटतं, सावित्रीबाई म्हणाल्या. असू देत, पुन्हा घाल सारं. उद्या बँक बंद आहे, परवा दिवशी सेफमध्ये ठेवू. गोविंदराव बाजूच्या कॅलेंडरकडे पाहत म्हणाले. सावित्रीबाईंना बोलणं नको होतं. त्या जाड ओठातून शब्द अंगावर चिकट थेंबासारखे पडत आहेतसे पाहून त्या त्रस्त झाल्या. त्यांना एकदा वाटलं खूप ओरडून गोविंदरावांना सांगावं, जरा गप्प बसा किंवा जा इथून, पण प्रतिकार करण्याचे त्राण त्यांच्यात नव्हते. त्याने बिलवर तसेच ठेवले व सहाय्यपणे त्या भिंतीकडे पाहू लागल्या. बापूला तेथे जेवण चांगले मिळेल, मी जादा पैसे देऊन चांगली व्यवस्था करून आलोय, गोविंदराव सांगू लागले. तेथे त्याला स्वतंत्र खोली आहे. मोटारीत तो एवढा ओरडत होता ना, पण वॉर्डरला पाहताच तो गप्प बसला अगदी. बापू फार समंजस आहे, त्याने आपले कपडे देखील स्वतःच आत नेले बघ. पण त्याचा स्वेटर इथंच राहिला, सावित्रीबाई मध्येच म्हणाल्या. तू भेटायला जातेस त्यावेळी घेऊन जा की, गोविंदराव म्हणाले. ही चूक व्हायला नको होती, पण ती कशी झाली हे त्यांना समजेना. त्यांच्या विचाराचा दुवा तुटला व ते थोडे चिडलेही. मी आलो त्यावेळी बापू गप्प होता. आरडा नाही, ओरडा नाही, अगदी पूर्ण बरा होईपर्यंत ठेवू त्याला तिथे. पण तो पूर्ण बरा होणार ना, भीत भीत सावित्रीबाईंनी विचारलं. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहीत होतं, पण ते उत्तर गोविंदरावांकडून येऊ नये अशी त्यांची प्रार्थना होती. त्यातल्या त्यात गोविंदरावांना तेच समाधान होतं. त्यांनी निर्भीडपणे सारी हकीकत राणेंना सांगितली होती. तेव्हा ते सिव्हिल सर्जनना भेटले. 2-4 दिवसात चक्रे फिरली व सारे व्यवस्थित झाले. आज सकाळी मोटर आली व भेदरल्या बापूला घेऊन उंच लांब भिंतीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. सारे कसे स्टेशनवर तिकीट काढून गाडीत बसल्याप्रमाणे ठीकठाक झाले होते. त्या ड्रायव्हरने 6 7 रुपये घेतले, एवढेच. गेल्याही खेपेला बापूला याच वेळी झटका आला होता. गौरी गणपती अगदी तोंडाला आल्या होत्या, सावित्रीबाई आठवत म्हणाल्या. त्यावेळी आपण महापूजा केली व बापूला बरं वाटलं होतं. आपण आज उद्या रघुभटाला सांगूया का? गोविंदरावांनी मान हलवली. सांग की, येईल आता तो थोड्याच वेळात. गोविंदराव उठले व त्यांनी दिवा लावला. त्यांना तो पातळ अंधार असह्य होऊ लागला. शिवाय डॉक्टरांनी सांगितल्यापैकी सावित्रीबाईंना किती सांगावायचे हेही त्यांना ठरवायचे होते. जितके दिवस लागतील तितके दिवस ठेवूया त्याला, त्याचे ठीक चालेल ते म्हणाले. शिवाय आपल्याला थोडा पैसा खर्च करणं अशक्य नाही. आपल्या मागे तरी कोण आहे? एकुलता मुलगा असा डागाळलेला निघाला, नशीब म्हणायचं झालं आपलं. त्याने यांत्रिकपणे पानाचा डबा पुढे ओढला व एक वेलदोडा सोलून तोंडात टाकला. पण इन्स्पेक्टर राणेची फार मदत झाली, नाहीतर बापूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच केलं नसतं. गेले 8-10 दिवस बापूच्या वागणुकीत चमत्कारिक फरक पडला होता आणि त्यामुळं सावित्रीबाईंच्या जीवाचा थरकाप होऊ लागला होता. एखादी किडलेली तुळई करकरत वाकडी होत असता पाहत असावे त्याप्रमाणे त्यांचा जीव गोळा होऊ लागला होता.
बापू कुठे खेळायला गेला होता कुणास ठाऊक, पण तेथे तो तोंडाला फेस येऊन पडला. घरी आणल्यावर थोड्याच वेळा तो शुद्धीवर आला. दुसऱ्या दिवशी हिंडू फिरू लागला, पण त्याचे डोळे बदलले होते. कशाची तरी वाट पाहत असल्याप्रमाणे तो मध्येच चमकून ऐकत असे. कशाची तरी भीती वाटत असल्यामुळे बावरून अंग आकसत असे. तो जेवायला बसला त्यावेळी चुकून त्याच्या आमटीच्या वाटीत एक मोठे आमसोल पालथे आले. त्याला लहानपणापासून सोलांचा अतिशय कंटाळा आहे खरं, पण पानात सोल दिसताच जणू साप दिसल्याप्रमाणे भेदरून तिकडे बोट दाखवत तो किंचाळू लागला. त्याने ताट उचलून भिंतीवर आदळले. वांगातील शर्ट फाडून त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. त्याला आवरून अंथरुणात झोपवेपर्यंत सावित्रीबाई घामाघूम झाल्या. त्यांच्या साऱ्या बांगड्या वाढल्या आणि चेहऱ्यावर 2 ओरबडल्या ठिकाणी रक्ताचे दोरे दिसू लागले. रात्रभर विकल चेहऱ्याने त्या त्यांच्या शेजारी बसून होत्या. मध्येच बापूने त्यांना हाक मारली व त्यांच्या चेहऱ्यावर रेघोट्या पाहून विचारलं, आई, हे मी काहीतरी केलंय. सावित्रीबाईंचे डोळे पाण्याने भरले. त्यांना वाटले बापूला म्हणावं, तुझा काही दोष नाही रे, सारं माझंच चुकलं. माझ्या ओठ्यात सोन्याची बाती झाली. पण त्या म्हणाल्या, छे, मी शेजारच्या बेबीला घेतलं होतं 5 मिनिट, तिची नखं उठली आहेत, पण तू झोप आता. पण बापूऐवजी त्यांना झोप आली व त्या बाजूला आडव्या झाल्या. बापू झोपला नाही. तो शून्य नजरेने वर पाहत पडला होता. कडेपाटाच्या लाकडावर अनेक साप वेडे वाकडे होत कुठेतरी पळत होते, एकमेकात अडकत होते. त्यांच्यामध्ये डोहासारखे वर्तुळ होते व त्यावरील पांढरट डाग एखाद्या डोळ्याप्रमाणे दिसत होता. तो डोळा आपल्याकडे पाहतो, आपला डोळा त्याच्याकडे पाहतो, मग पुन्हा तो आपल्याकडे पाहतो. ही गंमत पाहून बापू स्वतःशीच हसत होता. त्या डोहातील पाणी मध्येच थरथरू लागले. त्याच्या लाटा पसरत खाली आल्या. बापूने हात उंचावून एका लाटेला हळूच स्पर्श केला. तिला चाकूसारखी थंड धार होती. त्याला एकदम तहान लागल्यासारखं वाटलं, पण त्याने सावित्रीबाईंना हाक मारली नाही. तो उठला व त्या लाटांच्या वर्तुळाला ढकलत ढकलत स्वयंपाकघरापुढे आला. चालताना त्याची सावली सावध हिरल्याप्रमाणे सावकाश सरकत होती. बापू तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहत होता. दरवाजातून आत शिरताना ती भिंतीवरून पुढे येऊन आपणाला धरणार असे त्याला वाटू लागले व त्याने टुन्न दिशी उंबऱ्यावरून आत उडी घेतली. बाजूलाच व्हरांड्यात स्वयंपाकीन रमाकाकू शाल पांघरून झोपल्या होत्या. त्या शालीचा रंग आमसोलासारखा होता. पाय दुमडून झोपल्या त्या आकृतीकडे पाहता त्याच्या साऱ्या शिरा ताणल्यासारख्या झाल्या. डोक्यात एकदम गोळा होऊन लाल भडक फुटला. त्याचं अंग दिवटीसारखं पेटलं. त्याने कोपऱ्यातील सोहळ्याचे कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व तो रमाकाकूवर ताड ताड प्रहार करू लागला. आरडत ओरडत ती आत धावेपर्यंत 2-4 तडाखे तर तिला मिळालीच. सावित्रीबाई धावत आल्या. त्यांना पाहताच बापूने शांतपणाने काठी कोपऱ्यात उभी केली. तांब्यानेच घटाघटा पाणी प्याला व सावित्रीबाईंजवळ येत म्हणाला, आई, आई, आज डोक्यात सारखं ठणठण होतंय बघ. सावित्रीबाई मटकन खाली बसल्या. गेल्या वर्षीही त्याला असा झटका आला होता. त्याने शाळेत मास्तरांकडे दौत भिरकावली होती आणि त्याला शाळेत काड्याची पेटी कशी मिळाली कुणास ठाऊक. त्याने शेजारच्या बाळकृष्णाची पुस्तके बॅग घेऊन त्यांची शेकोटीच पेटवली. त्यावेळी त्याला 2 महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. घरी परत आला त्यावेळी तो बराच वाळला होता, पण अगदी शांत झाला होता. तो खुर्चीत बसून पुस्तकाचं एकच पान तो तासन तास वाचायचा. पण काही वेळा खाकी पोशाखातील कोणी आले की घाबरून साहेब आले, साहेब आले असं म्हणत तो सावित्रीबाईंशेजारी येऊन उभा राहत असे. पण त्यांनी प्रेमळपणे त्याच्या केसावरून हात फिरवला की त्याच्या मनावर उपराटी झालेली पिसे ही सारखी बसत. अशावेळी सावित्रीबाई बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहत. खोल हात घालून ढवळल्याप्रमाणे त्यांचे आयुष्य अस्वस्थ होत असे. मागच्या साऱ्या आयुष्याकडे त्या अपराधी आठवणीने पाहत.
बरेच दिवस त्यांनी गोविंदरावांना बापूविषयी सांगितले नव्हते. पण जेव्हा रमाकाकूने गाव गणना करून सारी गल्लीत जमवली त्यावेळी मग इलाजच नव्हता. गोविंदरावांना हकीकत समजताच तेलाचा घाणा सुरू झाल्याप्रमाणे त्याने हालचाल सुरू केली. प्रथम त्यांनी इन्स्पेक्टर राणेंकडे अर्ज दिला. नंतर आजूबाजूच्या 2 शेजाऱ्यांना विनवून तक्रारी नोंदवल्या. एका टांगेवाल्याने सांगितले की बापू आपल्या घोड्याला खिळा असल्या फळीने फाडफाड मारतो. 2 दिवसांपूर्वी तर घोड्याचा डोळाच जायचा. रघुभटाने सांगितले की बापू एकदा दुकानात पेपरमिंट मागायला आला होता. आपण नाही म्हणतात त्याने 2 बरण्या रस्त्यात आपटून फोडल्या. टांगेवाला काय, रघुभट काय, तक्रार द्यायला कोणीच तयार नव्हते. खरे म्हणजे बापू शून्य नजरेने कट्ट्यावर बसलेला असला म्हणजे पहिला सप्ताह करणारा रघुभट मूठभर पेपरमिंट त्याला आपणहून आणून द्यायचा. पण असल्या तक्रारीखेरीज बापूला हॉस्पिटलमध्ये घेतले नसते. त्याचे औषध पाणी झाले नसते. अखेर आज मोटार आली. खाकी पोशाखातील वॉर्डर खाली उतरला. त्याला पाहताच बापू सावित्रीबाईंना बिलगला व भीतीने ओरडू लागला. पण त्यांनी मन दगडासारखे केले. डोळे शिंपल्यासारखे कोरडे ठेवले. त्याने बापूला स्वच्छ कपडे दिले. त्याचे केस विंचरले. त्याचे इतर कपडे गोविंदरावांनी आधीच मोटारीत ठेवले होते. काही लागलं विगलं पाहायला रघुभट आला होता. त्याने हळूच एक पुडी बापूच्या हातात दिली. नाक सुरसुरत तो लहान पोरासारखा डोळे पुसू लागला. बापू, बरा होऊन लवकर ये, त्याला कुस्करत सावित्रीबाई म्हणाल्या होत्या. तू माझा आहेस. तुझ्याशिवाय घरात दिवा नाही. सांभाळून राहा आणि हवं नको कळव मोकळेपणानं. बापूने मान हलवून होय म्हटलं. विलंबामुळे गोविंदराव अस्वस्थ होऊ लागले. डॉक्टरांनी ठरवलेली वेळ टळून गेली होती. त्यांनी बापूला मोटारीत घातलं व मोटर गेली. गोविंदरावांनी सारी व्यवस्था जातीनं पाहिली. बापूला स्वतंत्र खोली होती. कपड्यांकरता एक छोटे कपाट होते. खिडकीतून पाहिले की आंब्याचे हिरवेगार झाड दिसे. खिडकीच्याच तोंडाला एक मोठे द्राक्षाळाचे लाल फूल वर आले होते. तिथे आता बापूची चांगली व्यवस्था होईल. डॉक्टर डिसोजा फार प्रेमळ आहेत. गोविंदराव जाताना बापूने मागे वळून पाहिले पण तो बोलला नाही. तो साऱ्या गोंधळाचे तुकडे जुळवण्याचा, समजावून घेण्याचा प्रयत्न करीत होता. घरी आल्यावर मनावरचे एक दडपण कमी झाल्यासारखे गोविंदरावांना वाटले. त्यांना वाटे बापूचे जग निराळे व आपण सावित्रीबाईंचे निराळे. त्याला जे दिसते ते तसे आपल्याला का दिसणार? आपला काय उपयोग होणार त्याला? पण हॉस्पिटलमध्ये त्याची सारी व्यवस्था होईल. दुर्दैवाने सारेच आवाक्याबाहेर गेले तर तिथेच तो राहील, वेड्या एकाकी समाधानात. नंतर तो आपल्याला ओळखणार सुद्धा नाही. श्रीपादचेही तसेच झाले की शेवटी तर तो आपल्याशी बोलेना आणि अगदी आपल्या लहानपणापासूनचा मित्र बरं का तो. गोविंदराव त्याला भेटायला गेले तो उगाच हसत एका हाताची बोटे दुसऱ्या हाताला वेगाने लावत कसला तरी खेळ करत राहायचा आणि वर सुद्धा पाहायचा नाही तो. बापूलाच कुठून असं झालं कुणास ठाऊक. स्वतःशीच आठवत गोविंदराव म्हणाले, आमच्या घराण्यात तर तसं कधी झालं नाही. नाही म्हणायला आमची आजी मात्र थोडी वेडसर होती. एकदा म्हणजे खेड्यात अमराईत लाकडे गोळा करायला म्हणून ती गेली आणि कुठून तरी तिने हातातभर हाडे आणली बुट्टी भरून. सावित्रीबाई गप्प होत्या. त्यांचं लक्ष रेशमी धाग्याप्रमाणे बापूभोवती गुंडाळले होते. यावेळी बापूला चहाबरोबर पोहे लागत. खवलेले खोबरे कडेने पसरले बशीभर पोहे. तो खायचा नाही फारसा, पण ते समोर पाहताच तो आनंदाने फुलत असे. रात्री झोपताना त्याला रेडिओ लागे. मग त्यावर कानडी, मराठी कसलेही गाणे असो, ऐकत असतानाच त्याला झोप लागे. आणि दररोज न चुकता मग सावित्रीबाईंना त्याच्या अंगावर पांघरून घालावे लागे. मला तिथंच त्याच्या खोलीत राहायला येणार नाही? त्यांनी मध्येच विचारले. गोविंदरावांनी चमकून वर पाहिले. पुन्हा त्यांच्या आठवणींचा धागा तुटला व ते त्यांना आवडले नाही. पुन्हा त्यांनी विचार केला, पण त्याबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती.
पण तिला तिथे जाऊन राहावेसे का वाटते हे त्यांना समजेना. तिथे डॉक्टर आहेत, वॉर्डर आहेत, त्यापेक्षा तिथे आपण जास्त काय करणार. छट, तुला कसं राहू देतील तिथं. आणि तू वेडीबिडी की काय. बापूला फार तर 3-4 महिने राहावं लागेल. मग त्याला हवा पालटण्यासाठी कुठेतरी घेऊन जाऊ. हवा बदलण्याने बराच फायदा होतो. आपल्या श्रीपादला नाही का आपण इथं आणलं. 1 महिनाभरात कसा पूर्वीसारखा हसरा खेळकर झाला तो. पुढे 2-3 महिने तर त्याला काही झालं होतं यावर माझाच विश्वास बसे ना. सावित्रीबाई चरकल्या. त्या एकदम उठून बसल्या व त्यांचे बिलवर खळखळले. तोच दारावर कोणीतरी कडी वाजवली. तो आवाज ऐकून त्यांना एकदम फार बरे वाटले व त्यांनी कपाळावर हात ठेवला. गोविंदराव उठले व त्यांनी दरवाजा उघडला. रघुभट आला होता. तो घरच्याप्रमाणे आत आला व भिंतीला टिकून खालीच बसला. मी म्हणत होतो हिला की बापूला पाहिलं की मला श्रीपादची आठवण होते, गोविंदराव म्हणाले. ती हकीकत त्यांनी सावित्रीबाईंना 10 वेळा सांगितली असेल, पण दरवेळी त्यांचे मन भारल्यासारखे होत असे. आयुष्याचा एक तुकडा उचलला जात असे. बरं का भटजी, अगदी 7-8 वर्षांचे असल्यापासून तो आमचा मित्र. लहानपणापासूनच तो फार हुशार, हसऱ्या चेहऱ्याचा. लोक प्रेमाने त्याच्या भोवती जमायचे. चित्र देखील छान काढायचा तो. त्यानं आमच्या वडिलांचं एक चित्र काढलं आहे, ते दाखवीन कधीतरी तुम्हाला मी. आणि त्याला अटॅक आला, तोही असाच अचानक. त्याला चांगली नोकरी लागल्यानंतर आम्ही त्याला जेवायला बोलावलं होतं. हिच्या रेशमी साडीवर तो बेहद्द खुश होता. वहिनी, सिलेक्शन माझं बरं का, असं म्हणत तुम्हाला सारखा हिनवत होता. खरं होतं ते म्हणा. त्याला खरोखरच रंग वगैरे समजत बुवा. सावित्रीबाई ऐकत होत्या. प्रकाश नळीत हळूहळू प्रकाश भरत जावा त्याप्रमाणे त्यांच्यात उष्ण सुख पसरले आणि त्यांचे दुःख थोडे कमी झाले. आणि हसले की त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्याजवळ छान सुरकुत्या पडायच्या. त्यांच्या तोंडाशी शब्द आले, पण ते त्यांनी तसेच दडपले व त्या काही बोलल्या नाहीत. जेवतानाच बघा भटजी, तो वेड्यासारखा ओरडू लागला. नंतर हॉस्पिटलमधून 2च महिन्यात बाहेर पडला. नंतर मी त्याला इथंच 4-6 महिने घरीच ठेवून घेतलं. जाताना पुन्हा पूर्वीसारखा हसरा चेहरा होता. त्यानं अंगही बरंच धरलं होतं. आणि काय, वर्षात पुन्हा झटका आला आणि तो मला नंतर शुद्धीवर दिसलाच नाही. गोविंदराव मध्येच थांबले व रघुभटाकडे पाहू लागले. त्याला काय म्हणावे हे समजेना. त्यामुळे त्याने अस्वस्थपणे बसल्या जागीच थोडी हालचाल केली. श्रीपादचे आयुष्य जुन्या कपड्याप्रमाणे विरत गेले. शेवटच्या खेपेला गोविंदराव भेटायला गेले त्यावेळी तो खोलीच्या अगदी एका कोपऱ्यात बसला होता. अंगात मळकट कपडे होते. गुडघ्यावर हात ठेवून काचेच्या डोळ्याने तो सरळ समोर पाहत होता. गोविंदराव कोण काय याचा त्याला काही पत्ता नव्हता. त्याची कला, हसरेपणा, बुद्धिमत्ता सारं काही त्याच्यातून स्वच्छ पिळून टाकलं होतं. आणि भटजी, मी गेलो ना शेवटी, गोविंदराव सांगू लागले. त्याचवेळी मला वाटलं श्रीपाद मेला. खरा मेला तो 3-4 वर्षांनी, पण अजून सारं आठवतं. माझा एकुलता मित्र तो. आणि लाख माणूस. बापूचा झटका आठवला की मला त्याची आठवण होते. नशीब म्हणायचं झालं आपलं, रघुभट म्हणाला. कुणाचं तरी पाप कुणाला तरी भोतय झालंय. माझ्या काकांचं तसंच झालं की. पण पुढे त्याला काय बोलावं हे कळेना आणि आपला विषय काढण्याची संधीच त्याला मिळेना. सावित्रीबाई एकदम मोठ्याने हुंदके देऊ लागल्या. त्या उठल्या व तसाच ओला चेहरा घेऊन त्या माडीवर गेल्या आणि त्याने धाड दिशी दरवाजा लावला. मी त्या महापूजेसाठी आलो होतो, रघुभट उभा राहत म्हणाला.
पण त्यांना आज फार मनस्ताप झालेला दिसतोय. तेव्हा उद्या बिद्या पाहू. गोविंदरावांनी नुसती मान हलवली. रघुबट हलकेच बाहेर पडला व त्याने दरवाजा हलकाच ओढून घेतला. गोविंदरावांनी दिवा घालवला व दमलेल्या मनात तिथेच बसून राहिले. वर जाऊन सावित्रीबाईंना समजवावे असेही त्यांना वाटले नाही. त्यांचे दुःख निराळे आहे. त्यांना आता थोडा वेळ अगदी एकटे राहायला हवे हे त्यांना जाणवलं. दुःखी सावित्रीने आपल्या बाजूला यावे व आपण तिच्या पाठीवरून हात फिरवावा असे घडले असते तर त्यांना बरे वाटले असते. पण तिच्या जगात तिच्या दुःखात आपण अखेर उपरेच हे त्यांना फार बोचले. बापू, सावित्री काय, फनेरी पेटीतील हार किंवा रक्त आठवून बांधलेले हे घर काय, कुठेच आपले म्हणायला काही नाही. कुठेच आतड्याचा संबंध नाही. त्या क्षणी त्यांना आपल्या रितेपणाची, दारिद्र्याची फार फार जाणीव झाली व चिंध्याखालील जखम उघडी पडली आणि रिकाम्या भांड्यात काही न टाकता अंगावरील लक्तरेही हिसकावून हाकलून घातलेल्या भिकाऱ्याप्रमाणे ते शरमून अंग चुरून अगदी अगदी एकाकी बसले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.